नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे, कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूट पुणेमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आपण पॅराजंबलचं सेशन बघितलेलं आहे। लास्ट सेशन यामध्ये तुम्हाला भरपूर ट्रिक्स सांगितलेले आहे। आजचं सेशन आपण एररचं बघणार आहोत। सो एग्जाम जी आहे फॉर्म भरणं चालू आहे, लवकरच आपली एग्जाम पण होणार आहे, डेट फिक्स आहे एग्जामची। सो तुमचं प्रिपरेशन खूप छान पद्धतीने चालत असेल, पण प्रिपरेशन करता करता परीक्षेतील PYQ जे आहेत ते देखील बघणं गरजेचं असतं। म्हणून PYQचं सेशन आपण कंटिन्यू घेत आहोत यूट्यूबला। सो आपल्या फ्रेंड्स सोबत पण शेअर करायचं आहे। ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राइब नाही केले त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, ठीक आहे। सेंटेन्स बघा, फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स दॅट हॅज एन एरर इन इट। ओके, इफ देअर इज नो एरर चूज नो एरर। आता जर एरर नसेल सेंटेन्समध्ये तर नो एरर म्हणा, पण एरर असेल तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे काय एरर आहे हे पण आपण शोधणार आहे। त्याला जो एरर दिलाय त्याला करेक्ट काय वर्ड असेल, ओके, हे देखील आपण शोधणार आहे। सो बघा, SSC MTS चा 2019 चा प्रश्न आपण इथे घेतलाय। देअर इज फ्यू टू बी सेड ऑन बोथ साइड, नो एरर इथे आपण म्हटलंय। ओके, आता इथे बघा, देअर इज फ्यू टू बी सेड म्हटलेलं आहे। फ्यू बद्दल आपण बऱ्याच वेळेस चर्चा केलेली आहे की जेव्हाही सेंटेन्स मध्ये फ्यू येणार आहे मित्रांनो, तर यानंतर काय येत असतो, काउंटेबल नाउन येत असतो। फ्यू नंतर काय येत असतो, काउंटेबल नाउन येत असतो। आणि लिटिल जो येणार आहे, ओके, ह्या लिटिल नंतर आपण काय वापरत असतो, अनकाउंटेबल नाउन आपण यूज करत असतो। मग बघा, फ्यू टू बी सेड ऑन बोथ साइड म्हटलंय, तर टू बी सेड जर इथे दिलेला असेल तर आपण इथे फ्यू वापरणार आहोत का नाही, म्हणून एरर याच्यामध्ये असणार आहे। मग सेंटेन्स काय पाहिजे होतं, लिटिल टू बी सेड हवे होते। काय होते, लिटिल टू बी सेड आपल्याला इथे अपेक्षित होते, कारण अनकाउंटेबल नाउन असेल तर आपण आधी लिटिल वापरत असतो। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न बघा, द ऑथर्स न्यू नोवेल विच इज अबाउट सोशल चेंज विल लॉन्च सून। आता हे सेंटेन्स तुम्ही बघितलं, द ऑथर्स म्हटलेलं आहे। ऑथर्सचं काय आहे, न्यू नोवेल आहे। आता ॲपॉस्ट्रॉफी एस लागलेला आहे, तर तो काय सांगत असतो, नाउनवर मालकी सांगत असतो, बरोबर। येस, नाउनवर मालकी दर्शवण्याचं काम तो करत असतो, बरोबर। आणि मित्रांनो, ह्या नामाबद्दल जर अधिक माहिती द्यायची असेल तर तिथे ॲडजेक्टिव्ह वाक्यात येऊ शकतो का, तर येऊ शकतो। मग ऑथर्स न्यू नोवेल म्हटलेलं आहे, म्हणजे यामध्ये काही एरर आहे का, नाही। ज्या वेळेला आपल्याला, ओके, लक्षात घ्या, ज्या वेळेला आपल्याला लिव्हिंग नाउनचं पोझिशन करायचं असेल, ज्या वेळेला आपल्याला लिव्हिंग नाउनचं पोझिशन करायचं असेल तर आपण ॲपॉस्ट्रॉफी एसने पोझिशन करत असतो। ओके, ज्या वेळेला आपल्याला नॉन लिव्हिंग नाउनचं पोझिशन करायचं असेल, नॉन लिव्हिंग नाउनचं पोझिशन करायचं असेल तर आपण तिथे ऑफ वापरत असतो, बरोबर। तर ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे। लिव्हिंग नाउनचं पोझिशन ॲपॉस्ट्रॉफी एसने केलंय, सो ऑथर्स न्यू नोवेल हा ऑप्शन आपला नसणार आहे। विच इज अबाउट सोशल थिंग्स म्हटलंय। आता इथे विच जो आहे ना, हा रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून यूज झालेला आहे, करेक्ट आहे का, ओके, काय वाटतंय विचार करा। वाक्यामध्ये जेव्हाही विच येतो ना ॲज अ रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून, तर हा नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी वापरला जात असतो। कोणासाठी वापरला जातो, नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी वापरला जात असतो। जर वाक्यामध्ये हू येत असेल ना, तर हू हा पर्सनसाठी वापरला जात असतो। कोणासाठी, पर्सनसाठी वापरला जात असतो, बरोबर। आणि जेव्हा पर्सनची केस कशी असणार आहे, तर पर्सनची केस ही सब्जेक्टिव्ह केस असणार आहे। काय असणार आहे, सब्जेक्टिव्ह केस असणार आहे पर्सनची तेव्हा। आणि जर वाक्यामध्ये हुम आलेला असेल तर हा जो हुम आहे ना मित्रांनो, हा पण पर्सनसाठी वापरला जात असतो, पण केव्हा, जेव्हा ऑब्जेक्टिव्ह केस तुम्हाला दिलेली असेल। डिटेल ॲनालिसिस तुम्हाला इथे क्वेश्चनचं करून देते, म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील। हा विच कोणासाठी वापरलेला आहे, तर नोवेलसाठी वापरला आहे, सो इट इज करेक्ट। आता नोवेल जर तुम्ही घेतलं, हा एक सिंग्युलर नाउन आहे, ओके, आणि त्यासाठी आपण इथे इज हा काय वापरला आहे, वर्ब वापरलेला आहे, ठीक आहे। येस, त्यानंतर अबाउट सोशल चेंज म्हटलंय। अबाउट हा आपला प्रेपोजिशन आहे, च्याबद्दल, कशाबद्दल, सोशल चेंज,
चेंज आपला नाऊन आहे आणि चेंज कुठला चेंज सोशल म्हटलंय, सो सोशल इथे आपला ॲडजेक्टिव्ह होतोय मित्रांनो. विल लॉन्च्ड सून, आता विल लॉन्च्ड इथे दिलेला आहे. ओके, सो बहुत ही बेसिक सी बात आहे. जेव्हाही सेंटेन्समध्ये शाल आणि विल येतो तर त्याच्यानंतर कधीच आपण V3 चा वापर सेंटेन्समध्ये करत नाही आहे. ओके, जेव्हाही वाक्यामध्ये शाल किंवा विल येणारे, शाल किंवा विल वाक्यामध्ये येणारे, तर त्यानंतर एक तर B+V3 वापरू शकतो जेव्हा वाक्य हे काय असणार आहे, पॅसिव्ह व्हॉइसचं असणार आहे. बरोबर, किंवा सेंटेन्समध्ये शाल किंवा विल नंतर आपण काय वापरू शकतो, V1 वापरू शकतो. सेंटेन्स हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, तर विल लॉन्च द ऑथर्स न्यू नोवेल विच इज अबाउट सोशल चेंज, विल लॉन्च्ड म्हटलंय तर विल +V3 वापरणार येणार नाही आहे. म्हणून एरर कुठे मिळतोय तुम्हाला, बी ऑप्शनमध्ये मिळतोय. ओके गाईज, येतंय लक्षात सगळ्यांना. चलो, तर ऑप्शन बी आपलं इथे काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न, आय डन अ लॉट ऑफ वर्क टुडे शी सेड म्हटलंय. ओके, आता इथे जर तुम्ही सेंटेन्स बघितलं, आय डन म्हटलंय. मित्रांनो, डन हा कुठला फॉर्म आहे आधी विचार करा. तर डू हा आपला फर्स्ट फॉर्म असतो, डज हा आपला सेकंड फॉर्म असतो, डीड हा आपला थर्ड फॉर्म असतो आणि डन हा आपला काय असतो मित्रांनो, डीड हा आपला डू डज हा फर्स्ट किंवा फिफ्थ फॉर्म म्हणून आपण वापरतो, डीड हा आपण सेकंड फॉर्म म्हणून वापरतो आणि डन जो आहे तो आपण थर्ड फॉर्म म्हणून वापरत असतो. ओके, आणि डुईंग जर तुम्ही इथे घेतला ना तर डुईंग हा इथे आपण V4 म्हणून म्हणजे कंटिन्युअस टेन्समध्ये वापरत असतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की वाक्यामध्ये कुठल्याही वाक्यात येणारा जो थर्ड फॉर्म आहे ना, हा कधीच एकटा येत नाही. एकतर त्याच्या आधी आपण हॅव वापरू शकतो किंवा हॅज वापरू शकतो. ओके, किंवा आपण हॅड पण यूज करू शकतो. तसंच V4 पण आहे. V4 कधीच वाक्यात येत नाही, त्याच्या आधी हेल्पिंग वर्ब गरजेचाच असतो. त्याच्या आधी तुम्ही एम, इज, आर वापरू शकतात किंवा तुम्ही काय वापरू शकताय, वॉज किंवा वर वापरू शकताय. ठीक आहे, तर हे लक्षात आलं. मग आता परत सेंटेन्सकडे येऊया. तुम्हाला लक्षात येईल की इथे डन म्हणजे V3 दिलाय. मी मगाशीच सांगितलं की V3 एकटा येत नाही आहे, म्हणून सेंटेन्स काय आहे आपलं, इनकरेक्ट आहे. अ लॉट ऑफ वर्क टुडे म्हटलेलं आहे. ओके, अ लॉट ऑफ वर्क म्हणजे भरपूर सारं काम केलं आहे. मग इथे डन कसं येणार आहे, तर आपण इथे बघा टुडे म्हटलेलं आहे, म्हणजेच वाक्य कशामध्ये असलं पाहिजे मित्रांनो, प्रेझेंटमध्ये असलं पाहिजे. मग इथे आपण काय म्हणणार, आय हॅव डन वर्क टुडे देखील आपण इथे म्हणू शकत होतो की मी सकाळपासून काम करत आले. बरोबर, येस, आज काम केलं आहे. सो आय डनमध्ये म्हणजेच ऑप्शन सीमध्ये एरर मिळतोय. प्रश्न कधीचा आहे, SSC CGL 2019चा शिफ्ट 3चा प्रश्न आहे हा आपला. ओके, चला जाऊयात का मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय बघा, ऑन द वे ही वॉज बायटेड ऑन हिज टो बाय अ पॉइझनस स्नेक. ठीक आहे, येस, ऑन द वे. ओके, ही वॉज बायटेड ऑन हिज टो बाय अ पॉइझनस स्नेक. पहिल्यात आधी तर लक्षात घ्या, इथे ऑन द वे पाहिजे की इन द वे. ओके, आपण म्हणतो ना रस्त्यात की रस्त्यावर नाही, तर आपण ऑन द वे जे म्हटलंय मित्रांनो, हे इथे कसं आहे, करेक्ट आहे. म्हणजे ऑन द वे मध्ये एरर नाही आहे, ऑप्शन ए आपलं येणार नाही. ही वॉज बायटेड म्हटलेलं आहे. ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, ही आपला काय आहे, सब्जेक्ट आहे. वॉज इथे हेल्पिंग वर्बचं काम करतोय. मग वॉज नंतर वर्ब प्लस ING यायला पाहिजे की वॉज नंतर V3 यायला पाहिजे. ओके, कसं आयडेंटिफाय करणार, आता लक्षात घ्या. त्याला चावा घेतला होता, पण कोणी घेतला होता, बाय अ पॉइझनस स्नेक. बाय आलेला आहे म्हणजेच वाक्य कसले मित्रांनो, पॅसिव्ह व्हॉइस आहे. जी क्रिया झालेली आहे चावायची ती कोणाद्वारे झाली, पॉइझनस स्नेक म्हणजे एका विषारी सर्पाद्वारे झालेली आहे. म्हणून आपण इथे ॲक्टिव्ह व्हॉइसचं ओके वॉज वर्ब प्लस ING इथे यूज करणार नाही. ओके, वॉज वर्ब प्लस ING इथे यूज करणार नाही. पण इथे वॉज प्लस V3 येणार का, कसा येणार, तर लक्षात घ्या,
वॉज बायटेड दिलेला आहे आणि बाईटचा जर तुम्ही फॉर्म घेतला असेल तर बाईट असतो V1, बायटेड V2 आणि बीटन जर तुम्ही घेतला तर हा आपला काय असतो V3 असतो, बरोबर. बीटन काय असतो आपला V3 असतो, म्हणून इथे बायटेड येणार नाहीये, वॉज बायटेड नाही, तर काय पाहिजे वॉज बीटन पाहिजे मित्रांनो. काय पाहिजे वॉज बीटन पाहिजे, म्हणून ऑप्शन जर तुम्ही बघितला तर ही वॉज बीटन. ओके, इथे हवा होता. बरं, वॉज प्लस V3 जर आपण यूज केला असेल सेंटेन्समध्ये, जर तुम्ही वॉज प्लस V3 यूज केला असेल तर वाक्याचा टेन्स कुठला होणार आहे, तर वाक्याचा टेन्स हा सिंपल पास्ट टेन्सच असणार आहे. कुठला असणार आहे, वाक्याचा टेन्स हा सिंपल पास्ट टेन्स असणार आहे. पुढे बघा, सुप्रिया आस्क्ड किरण दॅट वेअर हॅड हर मदर गॉन व्हेन द रिझल्ट्स ऑफ द कॉन्टेस्ट वेअर बीइंग डिक्लेअर्ड. ओके, आता बघा सुप्रिया आस्क्ड म्हटलेला आहे. ओके, म्हणजे काय झाला हा टेन्स V2 इथे दिलेला आहे, आस्कचा V2. सुप्रियाने किरणला विचारलं, दॅट काय विचारलं की वेअर हॅड हर मदर गॉन. ओके, तर लक्षात घ्या वेअर हॅड वर. आता तुम्ही जर WH क्वेश्चन्स बघितले मित्रांनो, ओके, बेसिक पासून तुम्हाला सगळं सांगते मी. WH क्वेश्चन जर तुम्ही बघितले तर याच्यामध्ये जर आधी WH वर्ड आलेला असेल, ओके, तर इथे आपला क्वेश्चन फॉर्म होत असताना आफ्टर दिस WH वर्ड वी यूज दिस सब्जेक्ट. काय वापरतो आपण इथे, सब्जेक्ट वापरतो आणि मग त्यानंतर हेल्पिंग वर्ब वापरणार. काय वापरणार, हेल्पिंग वर्ब वापरणार, मग तिथे आपण मेन वर्ब वापरणार. ओके, आणि पुढे जे काही वाक्य असेल ते आणि क्वेश्चन मार्क आपण तिथे देणार आहोत. पण दिलेलं जर वाक्य तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे वर दिलेला आहे, प्रश्न विचारलाय, पण आधी हॅड आणि मग हर मदर दिलेला आहे. तर असं जर तुम्हाला सेंटेन्स दिलं जातंय, येतंय ना लक्षात, तर आधी हेल्पिंग वर्ब आणि मग सब्जेक्ट दिलाय, म्हणजे ही सिक्वेन्स काय चुकीची आहे. आता लक्षात घ्या, आधी हेल्पिंग वर्ब आणि मग सब्जेक्ट, ओके, आणि मग मेन वर्ब, हा जो सिक्वेन्स आपल्याला दिलेला असतो ना, हा सिक्वेन्स असतो आपला मित्रांनो व्हर्बल क्वेश्चनचा. कोणाचा असतो, व्हर्बल क्वेश्चनचा. म्हणजे जर मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं साधंसं, हॅड हर मदर गॉन. ओके, तर हे सेंटेन्स बरोबर आहे, परंतु इथे वर हा WH वर्ड आलेला आहे. ज्यांना अजूनही लक्षात येत नाही त्यांनी बघा WH क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन दोघांचंही काय दिलंय मी तुम्हाला, दोघांचंही तुम्हाला स्ट्रक्चर त्यासाठी लिहून दिले ज्यांच्या लक्षात येत नाहीये त्यांच्यासाठी. ओके, तर तुम्ही व्हर्बल क्वेश्चनमध्ये आधी हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट आणि मेन वर्ब लिहू शकताय. इट इज करेक्ट, बट इन द WH क्वेश्चन यू कॅन राईट दी सब्जेक्ट बिफोर दी हेल्पिंग वर्ब. मग इथे मात्र उलटं दिलेलं आहे, हा हर मदर इथे आपला सब्जेक्ट नंतर दिलेला आहे. कोणाच्या, तर हॅड ह्या हेल्पिंग वर्बच्या. सो यू कॅन फाइंड दी एरर इयर. ओके, येस. सो बघा आपल्याला एरर मिळतोय मित्रांनो, व्हॉट हॅड मदर गॉन. ओके, हॅड नंतर गॉन V3 दिलाय. सो टेन्स ऑफ दिस सेंटेन्स इज पास्ट परफेक्ट टेन्स when the results of the contest were being म्हटलंय. तर इथे सुद्धा सिंपल पास्ट टेन्स तुम्हाला दिलाय, सॉरी पास्ट कंटिन्युअस टेन्स दिलाय, वर बिंग डिक्लेअर्ड. ओके, पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे आणि पॅसिव्ह व्हॉइसच्या रचनेमध्ये तुम्ही वॉज वर वर्ब प्लस ING जो आहे तो तुम्ही यूज करू शकताय. ओके, येस. पुढचा प्रश्न बघा, The letter was posting yesterday by my brother. आता हे सेंटेन्स जर तुम्ही बघितलं, लेटर इथे सब्जेक्ट आहे, वॉज पोस्टिंग म्हटलेलं आहे. ओके, बाय माय ब्रदर.
आता ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस जर आपण बघितलं तर ह्या दोघांमधला डिफरन्स कसा ओळखायचा, तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय असतं की ज्याने क्रिया केलेली आहे ना तो आधी दिलेला असतो, आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ज्याच्याद्वारे क्रिया झाली ना तो शेवटी दिलेला असतो. इथे काय म्हटलंय की लेटर जे आहे ते पोस्ट केलं गेलं माझ्या भावाद्वारे. ओके, म्हणजेच क्रिया करणारा कोण आहे, भाऊ आहे, जो शेवटी दिलेला आहे. आणि जर क्रिया करणारा कर्ता, ओके, जो ॲक्शन करतोय तो जर सब्जेक्ट आपल्याला शेवटी भेटत असेल मित्रांनो, ओके, तर हा काय झाला आपला पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे. हे आपलं सेंटेन्स कसलं आहे आपलं, हे पॅसिव्ह व्हॉइसचं असणार आहे. बरं, आता इथे यस्टरडे आलेला आहे. ओके, दुसरी गोष्ट आपण इथे ऑब्झर्व केली की इन दिस सेंटेन्स, ओके, वी गॉट दी यस्टरडे. ओके, इट इज द टाइम ॲडव्हर्बियल ऑफ द सिम्पल पास्ट टेन्स. यस्टरडे इथे जो आलेला आहे हा यस्टरडे काय आहे मित्रांनो, ओके, तर हा यस्टरडे जो असणार आहे, यस्टरडे जो असणार आहे हा आपला पास्ट टाइम ॲडव्हर्बियल आहे. काय असणार आहे, हा आपला पास्ट टाइम ॲडव्हर्बियल असणार आहे. ओके, येस. मग यस्टरडे जर असेल तर वाक्य कशामध्ये पाहिजे आपल्याला, सिम्पल पास्ट टेन्समध्ये पाहिजे. कशात पाहिजे, सिम्पल पास्ट टेन्समध्ये पाहिजे. सो दोन मुद्दे तुमच्या इथे लक्षात आलं की एकतर वाक्य सिम्पल पास्ट टेन्समध्ये पाहिजे आणि दुसरं म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये पाहिजे. पण दिलेलं वाक्य जर तुम्ही बघितलं तर इथे वॉज प्लस व प्लस ING दिलेलं आहे, पोस्टिंग म्हटलेलं आहे. तर हे सेंटेन्स कशात दिलं आहे तुम्हाला, टेन्स जर तुम्ही याचा बघितलं तर काय दिलं आहे, पास्ट कंटिन्युअस दिलेला आहे. आणि कुठल्या व्हॉइस आहे तर तुम्हाला सेंटेन्स दिलेलं आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं. म्हणून दोघंही गोष्टी कशा आहेत, चुकीच्या आहेत. म्हणून एरर आपल्याला मिळतो वॉज पोस्टिंग यस्टरडेमध्ये. मग काय बरोबर इथे असलं पाहिजे, तर लक्षात घ्या वॉज पोस्टिंग नाही तर काय असणार आहे इथे, वॉज पोस्टेड असायला पाहिजे होतं. वॉज पोस्टेड यस्टरडे हे टेन्स असणारे आपला सिम्पल पास्ट टेन्स वॉज पोस्टेड. वॉज प्लस V3 व प्लस V3 येते, वाक्याचं टेन्स पास्ट टेन्स. आणि शिवाय हे काय असेल आपलं पॅसिव्ह व्हॉइस असेल. काय असेल हे पॅसिव्ह व्हॉइस आपलं असेल. ठीक आहे, येस. पुढे बघा काय म्हटलंय, ओके, प्लेजर कॅनॉट डिराईव्ह फ्रॉम गिविंग पेन टू इनोसंट पीपल. ओके, प्लेजर इथे दिलेला आहे, सो हा झाला आपला सब्जेक्ट. कॅन नॉट म्हटलंय सो इट इज दी मॉडल ऑक्झिलरी. ओके, आणि डिराईव्ह म्हटलेला आहे तर हा काय झाला आपला V1. फ्रॉम गिविंग दिलेला आहे. ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, फ्रॉम नंतर गिविंग आलेला आहे तर हा तुमचा वर्ब आहे का किंवा हा कंटिन्युअस टेन्स शो करणार आहे का, नाही. ज्या वेळेला वर्ब प्लस ING हा प्रेपोजिशन नंतर येत असतो, ओके, तर तो जिरंडचं काम करतो किंवा नाऊनच्या आधी येत असेल, नाऊनला क्वालिफाय करत असेल तर तो ॲडजेक्टिव्हचं काम करतो. टू इनोसंट पीपल म्हटलंय, टू प्रेपोजिशन आहे, इनोसंट आपला इथे ॲडजेक्टिव्ह आहे आणि पीपल काय आपला नाउन. आता लक्षात घ्या, प्लेजर कॅन नॉट डिराईव्ह फ्रॉम गिविंग पेन टू इनोसंट पीपल. आता इथे जर वाक्य V1 ने सुरू झाले तर कॅनॉट बी डिराईव्ड आपण इथे घेणार आहोत. कॅनॉट डिराईव्ड नाही येणार कारण वाक्य हे पॅसिव्ह व्हॉइस आहे. मग कॅनॉट बी डिराईव्ड तिथे आलं पाहिजे. ओके, CHSLचा हा प्रश्न आहे. सो ऑप्शन कुठला असणार आहे आपला, फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी आपला करेक्ट असणार आहे. ओके, चला जाऊयात का पुढच्या प्रश्नाकडे. बघा, ही आस्क्ड फ्रॉम मी इफ आय वॉज इंटरेस्टेड इन अ करिअर इन मॉडलिंग. ओके, ही आस्क्ड फ्रॉम मी म्हटलेलं आहे. ओके, इफ आय वॉज इंटरेस्टेड इन करिअर इन मॉडलिंग. आता सेंटेन्सवरनं तुम्हाला कळलं असेल की कुठल्या पार्टमध्ये एरर आहे. फ्रॉम मी इफ येतो का, इन अ करिअर करेक्ट आहे का, आय वॉज इंटरेस्टेड करेक्ट आहे का, किंवा ही आस्क करेक्ट आहे. ओके, कुठल्या पार्टमध्ये एरर आहे. तर ज्या वेळेला आपल्याला मित्रांनो पॅसिव्ह व्हॉइस लिहायचा असतो तर आपण डायरेक्टली ही आस्क्ड मी लिहितो. ओके, देर इज नो नीड टू यूज फ्रॉम प्रेपोजिशन हियर.
इथे फ्रॉम प्रेपोजिशन यूज करण्याची गरज नाहीये। बरं, इथे आस्क्ड म्हटलेलं आहे, V2 मध्ये दिलेलं आहे, तर इथे सुद्धा जो पॅसिव्ह व्हॉइस आपण वापरलाय तो वॉज इंटरेस्टेड, अगदी बरोबर आहे। कुठला टेन्स असणार आहे? वॉज प्लस V3 म्हणजे वाक्याचा टेन्स कुठला आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे। कुठला आहे वाक्याचा टेन्स? सिंपल पास्ट टेन्स आहे, म्हणून आय वॉज इंटरेस्टेड नाही। ओके, फ्रॉम मी इफ मध्ये एरर असणार आहे। ही आस्क मी इफ आय वॉज इंटरेस्टेड इन अ करियर इन मॉडेलिंग, ह्या प्रकारचं ते सेंटेन्स असणं गरजेचं असणार आहे। पुढचा प्रश्न बघा, द 3 more elevated roads have been proposed in the new plan to unclog the traffic in Delhi. ओके, येस, तर बघा इन द न्यू प्लॅन आहे, 3 more elevated roads असणार आहे, द अनक्लॉग द ट्रॅफिक इन दिल्ली आहे आणि हॅव बीन प्रपोज आहे। सो गाईज, कुठलं ऑप्शन आपलं इथे करेक्ट असेल? येस, एनीवन? 3 more elevated. आता लक्षात घ्या, रोड्स इथे म्हटलंय, 3 दिलेला आहे, सो त्याच्यामुळे मोर इथे बरोबर येणार आहे। एलिव्हेटेड रोड्स म्हटलंय, रोड्स सुद्धा प्लुरल आहे। आता रोड्स प्लुरल दिलंय मित्रांनो, तर ह्या प्लुरल नाउनसाठी आपण हॅव वापरला तर करेक्ट आहे का? येस, तर हॅव हा प्लुरलच हेल्पिंग वर्ब आहे, आपण तो वापरू शकतो। हॅव नंतर बीन वापरू शकतो का? येस, हॅव बीन जर वापरला तर बीचा थर्ड फॉर्म झाला, म्हणजे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं येतं। परंतु ज्यावेळेला तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस करतात तर त्यामध्ये हॅव बीन प्लस V3 वापरायचा असतो। हे स्ट्रक्चर कसलं आहे? हे स्ट्रक्चर आहे मित्रांनो आपलं पॅसिव्ह व्हॉइसचं। ओके, आणि कुठला टेन्स आहे? तर वाक्याचा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स। कुठला टेन्स आहे वाक्याचा? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे। मग इथे प्रपोज जो दिलेला आहे तो काय असेल? इनकरेक्ट असेल, हॅव बीन नंतर V1 वापरत नाही, म्हणून इथे काय पाहिजे? प्रपोज्ड इथे अपेक्षित आहे। काय अपेक्षित आहे? प्रपोज्ड इथे अपेक्षित आहे। इन द न्यू प्लॅन टू अनक्लॉग म्हटलेलं आहे। ओके, टू अनक्लॉग इन्फिनिटिव्ह द ट्रॅफिक इन दिल्ली। लक्षात घ्या, जेव्हा कुठलंही शहराचं नाव, विलेजचं नाव, कंट्रीचं नेम दिलेलं असेल, बिफोर दिस नाउन्स वी ऑलवेज यूज इन प्रेपोजिशन। याच्यामध्ये पण 2 गोष्टी आहेत। जेव्हा आपल्याला एखादा मोठा ॲड्रेस सांगायचा असतो आणि लहान ॲड्रेस सांगायचा असतो, तर लक्षात घ्या मित्रांनो, मी म्हणणार आय लिव्ह ॲट सदाशिवपेठ इन पुणे, किंवा आय लिव्ड ॲट पुणे इन इंडिया। तर ज्या वेळेला लहान ॲड्रेस आपण सांगत असतो त्याच्या आधी ॲट प्रेपोजिशन वापरतात आणि मोठा ॲड्रेस सांगत असताना इन प्रेपोजिशन वापरत असतात। ऑप्शन कुठला असणार आहे आपला? ऑप्शन डी या ठिकाणी करेक्ट ऑप्शन असणार आहे। पुढे बघा, समवन लिसन्स टू अ कन्व्हर्सेशन। ओके, आता कुठे एरर आहे? नो एरर, लिसन्स टू आहे, समवन आहे, अ कन्व्हर्सेशन। सो गाईज, कुठल्या पार्टमध्ये एरर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। ओके ओके, लक्षात घ्या मित्रांनो, इथे दिलेला आहे, समवन दिलेला आहे। ओके, तर जेव्हाही वाक्यामध्ये समवन येत असेल, ओके, जेव्हाही वाक्यामध्ये एनीवन आलेलं असेल, ओके, नो वन आलेलं असेल, नंतर एव्हरीवन आलेलं असेल, किंवा वाक्यामध्ये मित्रांनो एव्हरीबडी आलेलं असेल, बरोबर, समबडी आलेलं असेल, किंवा नोबडी आलेलं असेल, एव्हरीबडी झालंय ना, हां, एनीबडी आलेलं असेल, तर हे सगळे जे आहेत हे सगळे काय आहेत? तर हे पर्सनला रिप्रेझेंट करणारे प्रोनाउन आहेत। काय आहेत? तर पर्सनला रिप्रेझेंट करणारे प्रोनाउन्स हे आपले असणारे। मग यांच्यासाठी जेही वर्ब आपण वापरणार आहोत हे कसे वर्ब वापरणार? सिंग्युलर। बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं एव्हरीबडी म्हणजे सगळे आहे,
मग एव्हरीबडी आर प्रेझेंट हिअर असं जर वाक्य दिलं तर ते आपल्याला अगदी करेक्ट वाटतं. ओके, एव्हरीबडी आर प्रेझेंट हिअर असं जर वाक्य आपल्याला दिलं तर आपल्याला असं वाटतं की अरे आर आहे, मग एव्हरीबडी म्हणजे सगळे, तर सेंटेन्स बरोबर आहे. बट हे काय असणार आहे, इनकरेक्ट असणार आहे. ओके, सो एव्हरीबडी जरी सगळे असा अर्थ होत असेल आपल्याला वाटतं, पण त्याच्यानंतर आपण काय वापरतो, सिंग्युलर वर्बच वापरतो. म्हणून एव्हरीबडी इज प्रेझेंट हिअर आपण म्हणूया फॉर दी प्रोग्राम. काय म्हणणार, एव्हरीबडी इज प्रेझेंट हिअर फॉर दी प्रोग्राम. सो काय वापरलं आपण तिथे, इज वापरला, आर येणार नाही. मग इथे समवन लिसन्स बरोबर आहे का, तर हा आहे मित्रांनो आपला सिंग्युलर वर्ब. ओके, मग तुम्हाला वाटत असेल की सिंग्युलर वर्ब वापरलाय तर बरोबर आहे, पण सेंटेन्स बघा, समवन लिसन्स टू अ कन्व्हर्सेशन म्हणजे शांत बस, कोणतरी आपलं कन्व्हर्सेशन ऐकतंय, म्हणजे बोलताना क्रिया सोबत होतो ती ऐकण्याची. बरोबर, तर इथे सेंटेन्सचा सेन्स समजून घेणं गरजेचं होतं. सिंपल प्रेझेंट टेन्स केव्हा वापरतो, जेव्हा रेग्युलर ॲक्शन होत असते. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बोलताना जेव्हा ॲक्शन होत आहे, जसं की आय एम टॉकिंग विथ यू, मी तुमच्याशी बोलत आहे. आय एम टीचिंग यू म्हणजे मी बोलताना क्रिया चालू आहे ती, तेव्हा मला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरता येतो. मग हे वाक्य जर तुम्ही बघितलं तर समवन लिसन्स टू अ कन्व्हर्सेशन म्हणजे शांत बस, आपलं कन्व्हर्सेशन कोणी ऐकतंय, बोलताना ती क्रिया होत होती ना ऐकण्याची. मग इथे लिसन्स येणार नाही. जेव्हा बोलताना क्रिया होत असते तर तेव्हा आपण कुठला टेन्स वापरत असतो गाईज, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण वापरत असतो. कुठला टेन्स वापरत असतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. म्हणून इथे करेक्ट वर्ब जर तुम्ही बघितला तर कुठला असणार आहे, इज लिसनिंग असणार आहे. समवन इज लिसनिंग. ओके, अ कन्व्हर्सेशन आपण म्हणणार, म्हणून लिसन्स टू इथे येणार नाही, तर लिसनिंग अर तिथे येणार आहे. ओके, पुढे बघा, सीमा वॉज स्प्रिंकल्ड द कॅश्यूज ओव्हर द पाय टू ग्रॅनिश इट. ओके, कुठल्या पार्टमध्ये रे, ओव्हर द पाय, सीमा वॉज स्प्रिंकल्ड म्हटलेलं आहे. ओके, द कॅश्यू म्हटलेलं आहे. ओके गाईज, येस, आणि नंतर टू ग्रॅनिश इट म्हटलं आहे. आता सीमा हा इथला काय झाला, आपला सब्जेक्ट झाला आहे. बरोबर, वॉज स्प्रिंकल्ड म्हटलेलं आहे, तर हे काय झालं आपलं, हे झालं मित्रांनो पॅसिव्ह व्हॉइसची रचना, आणि ज्यामध्ये टेन्स कुठला दिला आपल्याला, तर टेन्स दिलेला आहे आपल्याला सिम्पल पास्ट टेन्स. कुठला टेन्स दिला आहे, सिम्पल पास्ट टेन्स. पण ज्याच्याद्वारे क्रिया होत आहे ना सेंटेन्समध्ये, ओके, दॅट इज दी सब्जेक्ट अँड सब्जेक्ट प्रेझेंट बिफोर दी वर्ब. सो जे सेंटेन्स आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये दिलेलं आहे, इट इज दी ॲब्सोल्युटली इनकरेक्ट बिकॉज सब्जेक्ट प्रेझेंट बिफोर दी वर्ब. जर कर्ता क्रियापदाच्या आधीच प्रेझेंट आहे मित्रांनो, ज्याने क्रिया केली आहे तो जर क्रियापदाच्या आधीच प्रेझेंट आहे, सो देर इज नो नीड टू राईट द सेंटेन्स इन द passive voice. We can write this sentence into the active voice. कशामध्ये लिहिणार आपण ते सेंटेन्स, तर ते सेंटेन्स आपण ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये लिहिणार आहात. आणि जसं इथे वॉज स्प्रिंकल्ड दिलेला आहे, मग सिम्पल पास्ट टेन्स इथे पॅसिव्ह व्हॉइसचा दिला होता, तर आपण इथे त्याचा काय करणार, सिम्पल पास्ट टेन्स ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये काय लिहिणार, तर स्प्रिंकल्ड लिहिणार आपण. पण म्हणजेच त्याचा V2च घेणार, पण तो ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये लिहिणार. सो ऑप्शन जर तुम्ही बघितलं तर वॉज स्प्रिंकल्ड इनकरेक्ट असणार आहे. सो गिवन सेंटेन्स आहे, फर्स्ट यू कॅन आयडेंटिफाय द सेंटेन्स, आयदर इट इज पॅसिव्ह ऑर ॲक्टिव्ह व्हॉइस. ओके, देन यू कॅन फाइंड द करेक्ट स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स, देन यू कॅन फाइंड द एरर इन द गिवन सेंटेन्स. मग तुम्ही आधी काय करायचं आहे, तर आधी दिलेलं वाक्य हे ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं आहे की पॅसिव्ह व्हॉइसमधलं आहे हे आयडेंटिफाय करायचं आहे. बरोबर, मग दिलेलं वाक्य आयडेंटिफाय केल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर बरोबर आहे की नाही हे आयडेंटिफाय झालं की तुम्हाला एरर तिथे मिळतोय. बरोबर, येस. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात का मग. बघा, अ सोयाबीन प्रोसेसिंग युनिट इज गोइंग टू
सेटअप ओके सून इन अ विलेज. सो कुठलं ऑप्शन करेक्ट असणार आहे? अ सोयाबीन प्रोसेसिंग युनिट इज गोइंग टू सेटअप सून इन अ विलेज. कुठलं ऑप्शन गाईज या ठिकाणी करेक्ट असणार आहे? येस एनीवन? कुठलं ऑप्शन करेक्ट असणार आहे? सोयाबीन प्रोसेसिंग युनिट म्हटलंय. कुठलं युनिट? सोयाबीन प्रोसेसिंग युनिट, बरोबर. इज गोइंग टू म्हटलेलं आहे. ओके, गोइंग टूचा वापर, आम्ही जर गोइंग टूचा वापर केव्हा करत असतो? जेव्हा ॲक्शन जी आहे ना गाईज ही नियरली फ्युचरमध्ये होत असते. आता तुम्ही म्हणाल मॅडम फ्युचरमध्ये जर ॲक्शन होते तर सिम्पल फ्युचर टेन्स का बरं नाही वापरायचा, बरोबर. तर लक्षात घ्या 3 कंडिशन्स नेहमी फ्युचर टेन्सच्या लक्षात ठेवायच्या आहे. काय? जेव्हा फ्युचरमधील आपल्याला ओके नॉन फिक्स्ड ॲक्शन दिलेली असेल, जेव्हा फ्युचरमधील नॉन फिक्स्ड ॲक्शन आपल्याला दिलेली असेल तर ते वाक्य आपण कशामध्ये लिहित असतो? सिम्पल फ्युचरमध्ये लिहित असतो. कशामध्ये लिहितो ते वाक्य? सिम्पल फ्युचर टेन्समध्ये लिहित असतो. जर आपल्याला फ्युचरमधील फिक्स्ड ॲक्शन दिलेली असेल, जर आपल्याला फ्युचरमधील फिक्स्ड ॲक्शन दिलेली असेल तर ते सेंटेन्स आपण कशामध्ये लिहितो? तर ते सेंटेन्स आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लिहित असतो. कशामध्ये लिहितो ते आपण? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लिहितो. आणि जर आपल्याला नियरली फ्युचरमधली ॲक्शन दिलेली असेल, लक्षात घ्या नियरली फ्युचरमधील ॲक्शन दिलेली असेल तर ती आपल्याला लिहावी लागते एम इज आर प्लस गोइंग टू. ओके, एम इज आर प्लस गोइंग टू मध्ये आपण ती लिहत असणार आहे. मग इथे बघा नियरली फ्युचर आहे, मग एम इज आर इज गोइंग टू आपण इथे सेंटेन्समध्ये काय केलेलं आहे? यूज इथे केलेला आहे. मग एरर कुठे मित्रांनो? तर टू सेटअप नाही म्हणणार आपण, इथे काय येणार आहे मित्रांनो? तर इथे येणार आहे टू बी सेटअप. बी प्लस V3 आपण तिथे वापरणार. म्हणून एरर जर तुम्ही बघितला तर टू सेटअपमध्ये असणारे ऑप्शन सी मध्ये एरर असणारे. हा सुद्धा SSC MTSचा प्रश्न आहे आणि हे तिघही रूल्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेतच. ओके, चला पुढच्या पार्टकडे जाऊयात का मग? बघा, अ रॉयल बेंगाल टायग्रेस अँड हर 3 cubs वॉज पॉइझन अँड देअर carcasses left to rot in the wildlife sanctuary in गोवा. ठीक आहे, तर लक्षात घ्या अ रॉयल बेंगाल टायग्रेस दिलंय. ओके, आणि तिचे 3 cubs म्हटलंय. आता इन द गिवन सेंटेन्स ओके द सब्जेक्ट आर प्लुरल. सब्जेक्ट कसं आहे? प्लुरल असणार आहे. देर आर 2 subjects इन द सेंटेन्स. ओके, फर्स्ट वन इज रॉयल बेंगाल टायग्रेस आणि सेकंड वन इज द 3 cubs. ओके, सो इथे सब्जेक्ट कसा आहे तुमचा? प्लुरल आहे, बरोबर. म्हणजे देर आर 2 subjects इन द सेंटेन्स. 2 करते तुम्हाला वाक्यामध्ये दिलेले आहे. If there is plural subject present in the sentence, then we can use the plural verb in the sentence. जर वाक्यामध्ये प्लुरल सब्जेक्ट असेल तर सोपा असा नियम आहे की त्याच्यानंतर आपण जो वापरणार आहोत वर्ब तो कसा वापरणार आहे? वर वापरणार आहे. आणि जर वाक्यामध्ये वर येत असेल त्याच्यानंतर ओके वी कॅन यूज दी 4th फॉर्म ऑफ दी वर्ब. ओके, आफ्टर दी वॉज और वर in the present continuous tense. Okay, am is are after the present continuous tense, after the am is are we always use the verb plus ing. But in the past continuous tense after the was or were we also use the verb plus ing. was were नंतर सुद्धा verb plus ing आपण वापरत असतो. मग पॉइझन नाही येणार इथे, पॉइझनिंग येणार आहे. अँड द carcasses left to rot in the wildlife sanctuary in गोवा. सो एरर जर तुम्ही बघितलं तर इझिली मिळत होता. ओके, जिथे तुम्हाला वॉज दिलेलं असणार आहे. येस, ऑप्शन डी मध्ये आपल्याला काय मिळतो? इथे एरर मिळत आहे. ओके, ऑप्शन डी मध्ये काय मिळतोय? एरर आपल्याला इथे मिळत आहे. पुढचा क्वेश्चन, आयडेंटिफाय द सेगमेंट इन द सेंटेन्स विच कंटेन्स ग्रामॅटिकल एरर. यू आर नॉट एक्सपेक्ट टू डू द वर्क अलोन. ओके, आता यू आर नॉट एक्सपेक्ट टू डू द वर्क अलोन म्हणजे तुझ्याकडनं एक्सपेक्ट नाही केले गेले की तू काम एकट्याने करायचं आहे. सो नॉट एक्सपेक्ट ऑप्शन दिलाय, टू डू दिलाय, वर्क अलोन दिलाय आणि यू आर दिलेला आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्ही बघितला तर SSC MTSचा प्रश्न आहे मित्रांनो. सो कुठलं ऑप्शन इथे आपलं करेक्ट असणार आहे? चलो,
आता लक्षात घ्या, यू इथे काय आहे आपला, यू इथे आपला सब्जेक्ट असणार आहे. ओके, आर इथे दिलेला आहे, निगेटिव्ह नॉट दिला आहे, बट आर नंतर एक्सपेक्ट आपण वापरणार का, नाही. जर सेंटेन्स हे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस, ओके, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये दिलेलं आहे तर आपण काय वापरणार, आर नॉट एक्सपेक्टेड आपण वापरणार आहोत. काय वापरणार आहोत, आर नॉट एक्सपेक्टेड वापरणार आहोत. म्हणून ऑप्शन जर तुम्ही बघितलं तर नॉट एक्सपेक्ट म्हणजे काय, ऑप्शन ए असणार आहे. देर आर टू स्पेलिंग्स, यू कॅन कन्फ्यूज बिटवीन दिस. ओके, एक्सपेक्ट एक असतो आणि एक असतो एक्सेप्ट, बरोबर. येस, आता हे दोघंही वर्ड कसं लक्षात ठेवायचे, खूप कन्फ्युजन होतं. लक्षात घ्या, हे दोघंही वर्ब आहेत. काय, ते दोघंही वर्ब आहेत. पण हा वर्ड तुम्ही नेहमी वापरत असतात नाउन फॉर्ममध्ये, तो आहे एक्सपेक्टेशन. ओके, एक्सपेक्टेशन. त्याचे एक्सपेक्टेशन खूप आहेत किंवा तिचे एक्सपेक्टेशन्स खूप आहेत. ओके, सो ज्या वेळेला आपण TION फॉर्म वापरतोय किंवा सफिक्स लावतोय तर हा नाउन फॉर्ममध्ये जातो. आय एक्सपेक्ट मोर दॅन इट. ओके, तर मी तुम्हाला याच्यापेक्षा, तुमच्याकडून याच्यापेक्षा जास्त एक्सपेक्ट करते. मग एक्सपेक्ट म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो अपेक्षा किंवा अपेक्षित आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि एक्सेप्ट म्हणजे काय, तर मी बऱ्याच वेळेस सांगते की ग्रामरमध्ये जेवढे रूल्स आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला एक्सेप्शन्सचा अभ्यास करावा लागतो. मग एक्सेप्शन्स हा काय झाला, आपला नाउन फॉर्म झाला. मग एक्सेप्ट किंवा एक्सेप्शन्स म्हणजे काय, तर लक्षात घ्या, अपवाद आपण म्हणतो. ओके, ऑल आर कम हिअर एक्सेप्ट हिम. ओके, येस, सो एक्सेप्ट हिम म्हणजे काय, त्याला सोडून. मग एक्सेप्शन म्हणजे काय, की अपवाद असणारे, आणि एक्सपेक्टेशन म्हणजे काय, तर अपेक्षा असणारे. आलं लक्षात. तर दोघांमध्ये पण डिफरन्स आहे. काल पण मी तुम्हाला साइन आणि सिग्नेचर याच्यावर सांगितलंय की काय डिफरन्स आहे. कंप्लेंट आणि कंप्लेंटच्या बाबतीत पण सांगणार आहे. ओके, ही कंप्लेंट, ओके, ही कंप्लेंट अबाउट यू आपण म्हणू शकतो. ही कंप्लेंट अबाउट धिस आपण म्हणू शकतो, म्हणजे त्याने याबद्दल कंप्लेंट केली होती. तर लक्षात घ्या मित्रांनो, हा जो कंप्लेन असणार आहे ना, सो हा आपला काय आहे, वर्ब फॉर्म आहे. आणि जर तुम्ही कंप्लेंट घेतला ना, कंप्लेंट, ओके, तर हा काय असणार आहे, तुमचा नाउन फॉर्म असणार आहे. ओके, येस, बिहेव वेल. ओके, देर आर मेनी कंप्लेंट्स. ओके, खूप कंप्लेंट्स आहेत. सो कंप्लेंट इट इज द नाउन फॉर्म अँड कंप्लेंट इज द वर्ब फॉर्म. Sign is the verb form and signature is the noun form. Okay, expect is the verb form, expectation is the noun form, accept is the verb form or exceptions, okay, or exception is the noun form. ठीक आहे. येस, सो पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. बघा, मेनी इंडियन लँग्वेजेस कॅन बी रीडिंग युजिंग बार्ली सिस्टीम. ओके, आता ह्या सेंटेन्स बघा, मेनी इंडियन लँग्वेजेस म्हटलंय. आता याला व्यवस्थित जर स्टडी केलं तर लँग्वेजेस काय आहे इथे, लँग्वेजेस आपला नाउन आहे. इंडियन काय आहे मित्रांनो, सो इंडियन इज द प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. आता हा प्रॉपर ॲडजेक्टिव्ह काय भानगड आहे, की असा नाउन जो, सॉरी, असा ॲडजेक्टिव्ह विच फॉर्म्स फ्रॉम दी प्रॉपर नाउन. असा ॲडजेक्टिव्ह जो प्रॉपर नाउन पासून तयार झाला, इट इज कॉल्ड दी प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. आणि मेनी जो आहे तो नंबर शो करतोय. बरं, कॅन बी रीडिंग म्हटलेलं आहे. कॅन बी रीडिंग करेक्ट असणार आहे का, नाही. तर लक्षात घ्या, कॅन जर तुम्ही घेतलं तर ही आपली मॉडल ऑक्झिलरी आहे. यानंतर मॉडल ऑक्झिलरी नंतर नेहमी फर्स्ट फॉर्म येतो म्हणून बीचा फर्स्ट फॉर्म वापरला आहे. पण बी नंतर जर मेन वर्ब येत असेल तर तो कुठल्या फॉर्ममध्ये लिहितो आपण, थर्ड फॉर्ममध्ये. मग रीड जर तुम्ही घेतलं तर रीड V1 असतो, रेड V2 असतो. स्पेलिंग त्याचे फक्त प्रोनाऊन्सिएशन वेगळं असतं. आणि हा काय झाला आपला V3 झालेला आहे. सो इथे रीडिंग येणार का मित्रांनो, नाही. काय यायला पाहिजे, रीड यायला पाहिजे. ठीक आहे. सो आयडेंटिफाय दी एरर मध्ये आपण एरर काय केलेला आहे इथे फाइंड आउट केला. ऑप्शन सी आपलं इथे काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, येस. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात का मग.
बघा, अ टोटल ऑफ 300 इकॉनॉमिकली बॅकवर्ड स्टुडंट वुड बीइंग अवॉर्डेड द नरेंद्र मोदी स्कॉलरशिप, नो एरर. अ टोटल ऑफ 300 इकॉनॉमिकली, ओके, बॅकवर्ड स्टुडंट म्हटलेलं आहे, ओके, वुड बीइंग म्हटलंय मित्रांनो. मगाशी पण मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट रूल सांगितला, आफ्टर एव्हरी मॉडेल ऑक्झिलरी, कुठलीही मॉडेल ऑक्झिलरी जर सेंटेन्समध्ये येत असेल तर ह्या मॉडेल ऑक्झिलरी नंतर जो वर्ब आपण वापरणार आहोत तो कसा असणार आहे, फर्स्ट फॉर्ममध्ये असणार आहे. मग जर तुम्ही इथे बीइंग वापरताय तर तो काय झाला, फोर्थ फॉर्म झाला. मग वुड बी काय वापरणार आपण, वुड बी अवॉर्डेड आपण वापरणार. म्हणजे ऑप्शन जर तुम्ही घेतलं तर सेकंडमध्ये काय मिळतोय, एरर मिळतोय. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करायचा असतो आणि ह्या पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जर तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरी दिलेली असते, ओके, जर सेंटेन्समध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्समध्ये मॉडेल ऑक्झिलरी दिली आणि त्याचा पॅसिव्ह व्हॉइस जर तुम्हाला करायचं आहे तर त्याचं स्ट्रक्चर काय असलं पाहिजे, ओके, मॉडेल ऑक्झिलरी लिहिणार, त्यानंतर बी लिहिणार आणि मग त्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म लिहिणार. ठीक आहे, ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकताय, पॅसिव्ह व्हॉइस लिहू शकत आहात. ओके, मॉडेल ऑक्झिलरी सोबत. पुढे, इट वॉज ऑल्सो क्लेम that the players were confused with drastic changes in the strategy of every match, no error. आता लक्षात घ्या, इट आपला काय आहे, सब्जेक्ट आहे. वॉज काय आहे आपला, तर हेल्पिंग वर्ब आहे. ऑल्सो आलेला आहे, क्लेम मेन वर्ब आहे. दॅट, ओके, द प्लेयर्स म्हटले, प्लेयर्स काय झालाय, नाउन आहे. दॅट इथे रिलेटिव्ह प्रोनाउन सारखं काम करतोय. वर कन्फ्युज्ड जर तुम्ही बघितलं तर वर हेल्पिंग वर्ब आहे, कन्फ्युज्ड V3 आहे. हेल्पिंग वर्ब नंतर डायरेक्टली V3 वॉज वर नंतर आलाय. म्हणजे सेंटेन्स काय झाला, हा आपला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये दिलेला आहे. विथ हा काय असणार आहे, आपला प्रेपोजिशन असणार आहे. ड्रास्टिक चेंजेस म्हटलंय, चेंजेसला प्लुरल केलंय. प्लुरल कोणाला करू शकतो, फक्त आपण नाउनला करू शकतो. मग ड्रास्टिक काय झालं, म्हणजे जे अचानक बदल होत आहेत ना, ओके, ते बदल, ड्रास्टिक चेंजेस. ड्रास्टिक काय झाला मग, ॲडजेक्टिव्ह. इन द स्ट्रॅटर्जी म्हटलेलं आहे. ओके, सो स्ट्रॅटर्जी ऑल्सो नाउन हियर. बिफोर द नाउन वी यूज द प्रेपोजिशन ऑफ एव्हरी मॅच. मॅच कसं आहे, नाउन आहे. एव्हरी जर तुम्ही बघितला तर हा काय आपला, हा आहे आपला डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. कुठला ॲडजेक्टिव्ह आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे आणि हा ऑफ आपला प्रोनाउन आहे. सो सेंटेन्सचं पोस्टमार्टम मी तुम्हाला इथे करून दिलेलं आहे. तुम्हाला एरर आयडेंटिफाय करायचं आहे. सोपी गोष्ट अगदी, की जेव्हा तुम्ही सेंटेन्स वाचता, इट वॉज ऑल्सो क्लेम दॅट द प्लेयर्स वर कन्फ्युज विथ ड्रास्टिक चेंजेस इन द स्ट्रॅटर्जी ऑफ एव्हरी मॅच. तुमच्या माइंडमध्ये एकच क्लिअर व्हायला पाहिजे की जर इथे वर कन्फ्युज्ड म्हणजे वॉज वर प्लस V3 दिलाय, तर इथे सुद्धा वॉज नंतरचा जो मेन वर्ब आहे तो कशामध्ये पाहिजे, V3 मध्ये पाहिजे. म्हणजे काय पाहिजे होता तिथे, वॉज क्लेम्ड पाहिजे होता ना मित्रांनो. काय पाहिजे होता, वॉज क्लेम्ड पाहिजे होता. मग हा काय झाला असता आपला, हे सेंटेन्स जे आहे ना ते आपलं पॅसिव्ह व्हॉइस झालं असतं, की कोणाद्वारे तरी प्रत्येक मॅचमध्ये ड्रास्टिक चेंजेस केले जात असतात. बरोबर, हे काय केलेलं आहे, तर याच्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि हा क्लेम कोणाद्वारे तरी केला गेलेला आहे. मग हे सेंटेन्स होतं आपलं पॅसिव्ह व्हॉइसचं. आणि वाक्याचा टेन्स जर तुम्ही बघितला तर कुठला येतो, वाक्याचा टेन्स होतो मित्रांनो सिंपल. कुठला टेन्स, वाक्याचा टेन्स येतो सिंपल पास्ट टेन्स. कुठला येतो, सिंपल पास्ट टेन्स तो आपला येतो. मग ऑप्शन जर तुम्ही बघितलं तर ऑप्शन एच आपलं इथे करेक्ट असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला एरर इथे मिळतोय. ठीक आहे, येस. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात का. पुढचा प्रश्न बघा, द प्लेयर वॉज डिक्लेअर रन आउट ॲज ही फेल्ड टू कम्प्लीट द रन. म्हणजे प्लेयरला काय केलं गेलं, रन आउट डिक्लेअर केलं गेलं. ओके, सॉरी, डिक्लेअर रन आउट, त्याला रन आउट डिक्लेअर केलं गेलं. ही फेल्ड टू कम्प्लीट द रन, कारण त्याने रन पूर्ण केला नव्हता. आता इथे लक्षात घ्या, द प्लेयर इथे सब्जेक्ट आहे. वॉज डिक्लेअर, जे म्हणतात ना की आम्हाला एरर कसा सॉल्व करायचा, सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही त्यांच्यासाठी खास. ओके, वॉज डिक्लेअर, तुम्हाला वर्ब मिळाला ॲज ही फेल्ड. इथे वर्ब मिळाला काय आहे, V2.
टू कम्प्लीट काय आपला इन्फिनिटिव्ह आहे, काय गायचं आपला हा इन्फिनिटिव्ह आहे. ओके, नंतर द रन परत काय झाला नाऊन झाला, लक्षात घ्या. द रन आलाय म्हणजे रन काय झाला इथे नाऊन झाला, तो इथे वर्ब म्हणून आलेला नाहीये. रन रॅन रन आपण म्हणत असतो ना, सो रनिंग हे वर्ब आहे, पण द रन जर येत असेल तर इथे कसलं काम करतोय, तो इथे नाऊनचं काम करतोय. मग वॉज डिक्लेअर इथे येणार आहे का मित्रांनो, नाही. कोणाद्वारे तरी तो रनआउट झाला हे डिक्लेअर केलं गेलंय, जरी इथे बाय वाक्यात नाही आलाय तरी आपल्याला कळतं की क्रिया कोणाद्वारे तरी झाली आहे, कारण त्याने फेल झाला तो रन कंप्लीट करण्यासाठी, म्हणून ती ॲक्शन त्याच्यावर केली गेली. सो इथे वॉज डिक्लेअर येणार का, नाही तर काय येणार वॉज डिक्लेअर्ड येणार. बघा आज भरपूर सारे क्वेश्चन मी तुमचे व्हॉइसचेच घेतलेले, इनफॅक्ट तोच टॉपिक आज आपण जास्त कव्हर केला, म्हणजे तुमची एक काय लागावी लिंक लागावी. सो ऑप्शन डी इथे आपला काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, एनीबडी हू डज नॉट स्टॉप ओके ॲट द रेड लाईट विल फाइंड. म्हणजे असा कोणी व्यक्ती जो रेड लाईट आल्यावर थांबणार नाहीये त्याला फाईन दिला जाईल, कोणाद्वारे तरी फाईन दिला जाणार आहे त्याला. मग लक्षात घ्या एनीबडी इथे आलंय. मगाशी मी तुमच्याशी डिस्कस केलं की व्हेन समबडी, एनीबडी, एव्हरीबडी, नोबडी ओके और नथिंग, समथिंग, एनिथिंग हे प्रेझेंट असणार आहेत सेंटेन्समध्ये. नो वन, एनीवन, समवन ओके. दीज आर दी इंडिफायनाइट प्रोनाउन अँड ऑल दी इंडिफायनाइट प्रोनाउन्स आर ऑलवेज सिंग्युलर. हे कसे असणार आहेत, नेहमी सिंग्युलर असणार आहे. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की ज्याला बडी लागलेला असेल किंवा ज्याला वन लागलेला असेल तर हे काय असणार आहे, हे आपल्याला पर्सनला रिप्रेझेंट करणारे पर्सन रिप्रेझेंटिंग वाले प्रोनाउन असणार आहे, बरोबर. आणि ज्याला थिंग लागलेला असणार आहे, बरोबर, तर थिंग लागलेला प्रोनाउन जो असेल तो कुठला असेल आपला, ज्याला थिंग लागलाय तो थिंग्स रिप्रेझेंटिंग असणार आहे, म्हणजे तो वस्तूंना रिप्रेझेंट करणार आहे. आणि हे जे आहेत ना बडी वन वाले हे व्यक्तींना रिप्रेझेंट करणार आहे. मग इथे एनीबडी म्हटलाय तर इथे हू कसलं काम करतो, इट वर्क्स ॲज अ रिलेटिव्ह प्रोनाउन गाईज. ओके, डज नॉट स्टॉप करेक्ट आहे का, येस ऑफकोर्स इट इज ॲब्सोल्युटली करेक्ट. जेव्हा V1 येतो तर तुम्ही डू नॉट प्लस V1 लिहिणार निगेटिव्ह सेंटेन्समध्ये. जेव्हा V5 येणार आहे, V5 म्हणजे काय की असा वर्ब ज्याला एस किंवा ES प्रत्यय लागतोय, तर याला निगेटिव्ह करत असताना तुम्ही डज नॉट प्लस V1 लिहिणार आहे. ओके, आणि जेव्हा सेंटेन्समध्ये V2 येतो मित्रांनो तर याला निगेटिव्ह करण्यासाठी तुम्ही काय लिहितात, डिड नॉट प्लस V1 लिहितात. काय लिहितात, डिड नॉट प्लस V1 लिहितात. मग इथे डज नॉट स्टॉप इट इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ॲट द रेड लाईट, कधी, रेड लाईटच्या इथे. विल फाइंड ओके. सो असाच एक क्वेश्चन आपण मगाशी बघितला होता ज्यात मी तुम्हाला सांगितलं होतं आफ्टर दी विल और आफ्टर दी शाल वी नेवर यूज डायरेक्टली V3. शाल आणि विल नंतर डायरेक्टली V3 वापरत नाही. सो जेव्हाही वाक्यामध्ये विल किंवा शाल येणार आहे ओके, याच्यानंतर आपण काय वापरत असतो, B+V3 वापरत असतो. काय वापरत असतो, B+V3 वापरत असतो. म्हणून विल फाइंड जे म्हटलेलं आहे गाईज हे कसं असणार आहे, इनकरेक्ट असणार आहे. आणि एरर जर तुम्ही बघितला तर ऑप्शन ए मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, इथे एरर दिलेला आहे. पुढचा प्रश्न, द फंडिंग फॉर द प्रोजेक्ट विल बी एंटायरली बॉर्न ऑन द सेंटर, नो एरर. ओके, कुठला ऑप्शन या ठिकाणी आपला करेक्ट असणार आहे. ऑप्शन ए दिलेला आहे आपल्याला नो एरर ओके. ऑप्शन बी दिलेला आहे बॉर्न ऑन द सेंटर. ऑप्शन सी तुम्हाला इथे दिलेला आहे मित्रांनो द फंडिंग फॉर द प्रोजेक्ट. आणि ऑप्शन डी दिलेला आहे विल बी एंटायरली. सो कुठलं ऑप्शन आपलं इथे करेक्ट असणार आहे. तर लक्षात घ्या जो फंडिंग आहे हा काय झाला आपला सब्जेक्ट झाला फॉर द प्रोजेक्ट ओके. फॉर नंतर नाउन वापरलाय सो हा आपला कॉम्प्लिमेंट झाला. विल बी एंटायरली, लक्षात घ्या जर वाक्यामध्ये विल प्लस बी प्लस बॉर्न V3 येत असेल तर वाक्य हे कसलं आहे आपलं पॅसिव्ह व्हॉइस आहे ओके. मग ऑन द सेंटर म्हटलंय का नाही, सेंटरद्वारे फंडिंग दिले गेले मित्रांनो प्रोजेक्टसाठी
ओके, मग जर सेंटरद्वारे फंड दिली गेलेली आहे तर आपण इथे प्रेपोजिशन कुठलं वापरणार, बाय प्रेपोजिशन वापरणार. आणि जर बाय प्रेपोजिशन वापरलं तर कुठलं ऑप्शन करेक्ट असणार आहे, बी ऑप्शन आपलं इथे करेक्ट असणार आहे. पुढे बघा, अ 21st सेंचुरी सोसायटी एक्सपेक्ट. ओके, बघा मी मगाशीच तुम्हाला एक्सेप्ट आणि एक्सपेक्ट शिकवला, तर इथे एक्सपेक्ट्स आलेला आहे. ऑल रिलेव्हंट इन्फॉर्मेशन टू सिम्प्लाय बी हँडिंग टू अस. ओके, बी हँडिंग टू अस. तर टू सिम्प्लाय बी, ओके, एक्सपेक्ट्स ऑल रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. ओके, इथे ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर हँडलिंग टू अस दिलेला आहे आणि आउट 21st आहे इथे. हां, अर 21st सेंचुरी सोसायटी कुठल्या पार्टमध्ये एरर असणार आहे, अर 21st सेंचुरी म्हटलेलं आहे. ओके, सोसायटी एक्सपेक्ट्स म्हटलेलं आहे. आता हा एक्सपेक्ट्स काय झाला, कोणासाठी वापरला आहे, सोसायटीसाठी. V5 आहे म्हणजे वाक्य कुठल्या टेन्समध्ये, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. ऑल रिलेव्हंट इन्फॉर्मेशन टू सिम्प्लाय बी आपण वापरणार, तर बी नंतर हँडिंग व्ह प्लस ING येत नाही, बी हँडेड टू अस आपण इथे वापरणार. म्हणून ऑप्शन कुठलं असणार आहे इथे, सी ऑप्शन या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. सो गाईज, आज बरेच क्वेश्चन्स जे आहेत त्याच्या सेशनमध्ये आपण बघितलेले आहेत. पुन्हा देखील आपण भेटूयात अशाच एका नवीन सेशनमध्ये. लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, जेणेकरून ह्या ज्या एक्झाम्स येणार आहे सेंट्रल लेव्हलच्या त्याची अवेअरनेस जी आहे, त्या एक्झामची डिफिकल्टी लेवल जी आहे ती तुम्हाला ह्या प्रश्नांच्या माध्यमातून कळणार आहे. प्रश्नांची काठिण्य पातळी खूप काही अवघड अशी नसते. जर तुम्ही डेली प्रत्येक विषयाचं ॲनालिसिस केलं, प्रत्येक विषयाचे क्वेश्चन सॉल्व केले आणि व्यवस्थित जर प्री प्लॅनिंगने अभ्यास केला, सो यू कॅन सिलेक्टेड इन दिस एक्झाम. ओके, तर तुम्ही या एक्झाममध्ये सिलेक्ट होऊ शकतात मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे याचं व्यवस्थित प्रिपरेशन आणि प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. ओके, आजचं लेक्चर कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सेशनमध्ये. थँक्यू सो मच.